Welcome all students. We are learn mathematics of 8th standard. Today we are going to learn lesson number 2, parallel lines and transversal. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रकरण नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण ज्या काही कन्सेप्ट संकल्पना अभ्यासलेल्या आहेत त्यांची थोडीशी रिव्हिजन केली. लेट्स रिकॉल. वी आर लर्न प्रिव्हियस स्टँडर्ड्स ऑफ प्रिव्हियस ऑफ दिस पिरियड. we have know about that is we revise these terms. Let's recall. म्हणजे त्यांची उजळणी घेऊया. फर्स्ट पार्ट इज पॅरलल लाईन्स. मराठीमध्ये आपण त्याला समांतर रेषा म्हणतो. म्हणजे समांतर रेषा म्हणजे काय ही संकल्पना तुमची झालेली आहे. सो व्हॉट इज बाय पॅरलल लाईन्स? डू यू नो? एनीवन कॅन नो दिस? व्हॉट इज बाय पॅरलल लाईन्स? यस. So parallel lines are the lines which do not intersect to each other. Parallel lines are the lines in the plane which do not intersect to each other. समांतर रेषा आपण कोणाला म्हणतो बाळांनो? की ज्या प्रतलातील ज्या रेषा एकमेकींना छेदत नाहीयेत त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. The lines which are not intersecting to each other in a plane, they are known as a parallel lines. So look at here in this figure, line L and line M, they are not intersecting to each other. That's why these two lines are parallel to each other. म्हणजे काय? समांतर रेषा ज्या रेषा एकमेकांना छेदत नाही त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो, parallel lines म्हणतो. Okay, so you know that. So line L and line M are parallel to each other. They are symbolically represented like this. So line L, vertical two lines, means parallel. line M ही तुम्हाला माहिती आहे. जेव्हा रेषा L आणि रेषा M एकमेकांना समांतर असतात तेव्हा आपण ते चिन्हामध्ये असं दाखवतो. लाईन L, दिस इज सिम्बॉल फॉर पॅरलल लाईन M. सो लाईन L, पॅरलल लाईन M. सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज बाय पॅरलल लाईन्स? द लाईन्स विच आर नॉट इंटरसेक्टिंग टू इच अदर, दे आर नोन एज ए पॅरलल लाईन्स. दे मे बी मोर दॅन टू लाईन्स. असं काय नाही की दोनच रेषा, दोनापेक्षा अधिक रेषा सुद्धा असू शकतात. सो फॉर एक्झाम्पल, सो लाईन्स ऑन युअर नोटबुक्स पेज, तुमच्या नोटबुक पेजवरच्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत बघा, वहीच्या पानावरच्या आडव्या रेषा, त्या एकमेकींना छेदत नाही, दोनापेक्षा जास्त आहेत. म्हणजे पॅरलल लाईन्स म्हणजे दोन असं नाही, दोनापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात ज्या एकमेकींना छेदत नाही. समजलं? सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज बाय पॅरलल लाईन्स? सो पॅरलल लाईन्स, the lines which are not intersecting to each other. Then second concept is transversal. In Marathi, छेदिका. छेदिका म्हणजे काय हे देखील तुम्ही इयत्ता 6वी मध्ये अभ्यासलेला, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे. मी पुन्हा एकदा छेदिकेची तुम्हाला मराठीमध्ये व्याख्या सांगतो, आठवते का बघा? छेदिका ही अशी रेषा असते की जी त्या प्रतलातील दोन भिन्न रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणजे काय? इथं पाहिलं, रेषा L ही रेषा M ला A बिंदूमध्ये छेदते, रेषा रेषा N ला B बिंदूमध्ये छेदते. म्हणून रेषा L ही रेषा M आणि रेषा N यांची छेदिका. सो लाईन L इज इंटरसेक्ट टू लाईन M अँड लाईन N इन पॉइंट A and B respectively. That's why line L is transversal of line M and N. छेदिका ही अशी रेषा असते की त्या प्रतलातील दोन भिन्न रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणून रेषा L ही रेषा M आणि रेषा N या दोन्ही रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये म्हणजे बिंदू A आणि बिंदू B मध्ये छेदते. म्हणून लाईन L, that's why line L is a transversal of line M and line N. So what is the transversal? If a line intersects given two lines in two distinct points, then that line is known as a transversal of those lines. समजलं? ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? ज्याला छेदिका म्हणतो आपण मराठीमध्ये.
छेदिका ही अशी रेषा असते की त्याच प्रतलातील दोन भिन्न रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणजे इथं बा आकृतीमध्ये रेषा यल ही रेषा यम आणि रेषा यन या दोन भिन्न रेषांना बिंदू ए आणि बी मध्ये अनुक्रमित छेदते. म्हणून रेषा यल ही रेषा यम आणि रेषा यन यांची ट्रान्सव्हर्सल आहे. सो ट्रान्सव्हर्सल इज अ लाइन which intersects two coplanar lines in two distinct points. Do you understand what is by transversal? Transversal is a line which intersects two coplanar lines in two distinct points is known as a transversal of those lines. So here line L is a transversal of line M and line N. विद्यार्थी मित्रो, छेदिका ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा आपण 9वी मध्ये भूमितीचा अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला सारखं ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सल असा शब्द येईल. मग व्हॉट इज बाय ट्रान्सव्हर्सल? ट्रान्सव्हर्सल इज अ लाइन which intersects two distinct lines into distinct points is known as a transversal of those lines. जी रेषा त्याच प्रतलातील दोन भिन्न रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर तिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो. म्हणून पुन्हा मी वारंवार सांगतोय की लाईन यल ही लाईन यम आणि लाईन यन यांना बिंदू ए व बी मध्ये छेदते. म्हणून लाईन यल ही लाईन यम आणि लाईन यन यांची छेदिका आहे. हा झाला भाग छेदिका. आणि आपण समांतर रेषा ज्या मीन्स यू नो व्हॉट इज बाय पॅरलल लाईन, what is by transversal. We use this and we study the angle made by transversals. आता याचा आपण या उजळणीचा उपयोग करणार आहोत आणि छेदिकेने केलेले कोन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सो नेक्स्ट पॉइंट इज दॅट अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. सो नेक्स्ट पॉइंट इज दॅट अँगल्स made by transversal. मराठीमध्ये छेदिकेने केलेले कोन. आता छेदिका म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. ही रेषा असते जी दोन भिन्न रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. सो आय विल ड्रॉ हिअर डायग्राम. मी इथं फिगर काढतोय. So here line L is a transversal of line M and line N. Then how many angles made by this transversal of these two lines? मी काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं का? इथं रेषा L ही रेषा M आणि रेषा N यांची छेदिका आहे. कारण ती या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदते. मग या लाईन L ने म्हणजे ट्रान्सव्हर्सलने किती कोन तयार केलेले आहेत? हाऊ मेनी अँगल्स मेड बाय दिस ट्रान्सव्हर्सल? लुक ॲट इन द फिगर. ॲट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ए देर आर 4 angles. 1 2 3 4. At point of intersection B there are also 4 angles are there. Totally how many angles made by a transversal of two coplanar lines? There are 8 angles made by a transversal of two coplanar lines. म्हणजे एका छेदिकेने किती कोन तयार केले? छेदिका म्हणजे की दोन रेषा आपण विचारलं, कमीत कमी दोन रेषा. म्हणजे छेदिकेने दोन भिन्न रेषांना दोन भिन्न बिंदू छेदल्यामुळे एकूण 8 कोन तयार होतात. कुठले 8 कोन तयार झाले बा? ए बिंदू जवळ 4 हा ए बिंदू आहे. मी त्याला स्मॉल अक्षराने नाव देतो. अँगल ए, अँगल बी, angle C, angle D at point A. At point B there are 4 angles are also there. Angle E, angle F, angle G and angle H. At both point of intersection there are 4 angles are there. So that's why there are 8 angles made by this line L, transversal line L at every point of intersection. म्हणजे काय?
की प्रत्येक छेदनबिंदूजवळ 4 असे एकूण 8 कोन ट्रान्सव्हर्सलने या ठिकाणी आकृतीमध्ये केलेले आहेत. देर आर टोटली 8 angles made by a transversal of 2 coplanar lines. आता लक्ष देऊ नये का, आपण पर्टिक्युलर पेयर्स ऑफ अँगल्स इथं पाहणार आहोत. पर्टिक्युलर पेयर्स ऑफ अँगल्स. आता आपण काय पाहिले बघा, एक छोटासा आपण व्हिडिओ बनवतोय, उजळणी घेतलेली आपण. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, आणि अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल किती कोन तयार होतात हे आपल्या लक्षात आलं असेल. सो अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 कोप्लेनर लाईन्स मेड 8 angles. दोन रेषांच्या छेदिकेने एकूण 8 कोन तयार केलेले असतात. म्हणजे प्रत्येक छेदनबिंदूजवळ 4, 1 2 3 4. इथं ए बिंदूजवळ 4 केलेले आहेत, बी बिंदूजवळ देखील 4 केलेले आहेत, ई एफ जी एच असे एकूण 8 कोन आहेत. यू अंडरस्टँड? ओके. आपण आता इथं थांबूया आणि नवीन व्हिडिओ आपण ज्या पेयर्स ऑफ पर्टिक्युलर पेयर्स ऑफ अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल त्याविषयी माहिती घेणार आहोत.